आज होता आयतवार म्हणून पन्हाळ्याच्या थंडीत झालो थंडगार. मग काय रश्याचं बुरकं मारलं वाट्या चार. तू काय खाणार रे? वांग्याचं पदी. तर ह्यो आमचा म्हणे हे जर म्हणणं काय की रेशनला बी मटण चालू व्हायला पाहिजे. तर पन्हाळ्यावरचं हे हॉटेल सुविधा बोर्डची जराशी झाली दुविधा, पण जेवण जबरदस्त. अर्धा तास वेटिंगनं जागा मिळाली बघा. या सगळ्यांची तोंड बघून तुम्हाला कळालं असेलच की सगळ्यांनी मटण थाळ्या मागवल्यात ते. असं आतल्या अंगाला बसलं का नाही आपल्याला पहिला थाळी सरकवितात बघा. आली आली हो माझी थाळी, आली आली हो माझी थाळी, मटण रस्सा न अंडा करी, कांदा लिंबू न सोल्या कडी. मला चॉपचून बघायची सवयच आहे. मटण शेलकं लागलं म्हणलं की कसं कॉन्फिडन्स वाढतोय खाण्याचा. आपल्याला जो लिंबूचा 12.5% भाग दिलेला असतोय तो प्रत्येक व्यंजनावर थोडा थोडा प्रत्येकी 2-2 थेंबाचा शिंपडून घ्या आणि असं बोट घालून रस्सा ढवळून पण घ्या. चला आता यांचे एकदा तोंड बघून घ्या. आता कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. मटणाचा तुकडा दातात पकडा, चपातीचा घ्या एक घास, तांबडा रस्सा आहे लय खास, पांढरा बी लय खास. वर काय बी म्हणा मटणा संग चपाती लय मुळमुळीत लागते. भाकरी पाहिजे म्हणजे कसं. हे बच्चे साहेब पार्टी नियोजन अध्यक्ष आणि हे चिले साहेब चला तुम्ही मी हाय संघटनेचे अध्यक्ष. समोर गरमागरम भात आलाय म्हणजे मी शेवटाकडे आलेलो आहे. मला एकदा बाकी काय नसलं चालते बरं का, खरं भात येऊ पाहिजे बघा. आणि शेती बी आमची भाताचीच आहे बरं का. चला आता मी सोलकडी पितो आणि निघतो. तुम्ही फॉलो केलं तरी बी चालते बरं का.